नमस्कार, आज आपण बोलणार आहोत एका अशा बातमीबद्दल जी महाराष्ट्रातल्या लाखो रेशन कार्ड धारकांसाठी खूपच महत्त्वाची आहे। ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो, कारण याचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या आयुष्यावर होऊ शकतो। रेशन कार्ड पडताळणी, मोफत गहू आणि तांदूळ बंद होणे आणि बोगस रेशन कार्ड धारकांवर कठोर कारवाई, या सगळ्याचा खुलासा आज आपण करणार आहोत। तर स्क्रीनवर लक्ष ठेवा आणि या धक्कादायक बातमीच्या खोलात जाऊन सत्य जाणून घेऊया। महाराष्ट्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे, जो रेशन कार्ड धारकांसाठी खूपच महत्त्वाचा आहे। येत्या 1 सप्टेंबर पासून पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत गहू आणि तांदूळ मिळणार नाही, जर त्यांनी सरकारने मागितलेली 5 नवीन कागदपत्रे सादर केली नाहीत तर। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। सरकारने रेशन कार्ड धारकांची कसून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामुळे जवळपास 60 लाख रेशन कार्ड धारक अपात्र ठरू शकतात। याचा अर्थ, जर तुम्ही या 5 कागदपत्रांपैकी एकही कागदपत्र जमा केलं नाही, तर तुम्हाला पुढील 5 वर्षांपर्यंत मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही। ही बातमी खूपच गंभीर आहे आणि यामुळे अनेक कुटुंबांवर परिणाम होऊ शकतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय घडलंय, सरकारने असा निर्णय का घेतलाय आणि ही 5 कागदपत्रे नेमकी कोणती आहेत? चला या सगळ्याचा खुलासा करूया। गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या लक्षात आलं आहे की अनेक रेशन कार्ड धारक बोगस पद्धतीने मोफत गहू आणि तांदूळ घेत आहेत। काहींनी खोटी माहिती देऊन रेशन कार्ड मिळवलं, तर काहींनी मोफत मिळालेलं धान्य बाजारात विकलं। होय, तुम्ही बरोबर वाचलं। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला असं आढळलं की काही रेशन कार्ड धारकांनी मोफत मिळालेलं गहू आणि तांदूळ खाजगी व्यक्तींना स्वस्तात विकलं आहे। यामुळे सरकारचं मोठं नुकसान झालं आहे आणि खऱ्या गरजूंना त्यांचा हक्काचा लाभ मिळाला नाही। यामुळे सरकारने आता कठोर पावलं उचलली आहेत। या पडताळणी प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे की फक्त खरे गरजू आणि गरीब नागरिकांनाच मोफत धान्याचा लाभ मिळावा। सरकारचं म्हणणं आहे की ज्या लोकांचं उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या, बंगले किंवा मोठी जमीन आहे, अशा लोकांनी रेशन कार्डचा गैरवापर केला आहे। अशा लोकांना आता मोफत धान्य मिळणार नाही। यासाठी सरकारने 5 नवीन कागदपत्रांची मागणी केली आहे, ज्यामुळे रेशन कार्ड धारकाची खरी ओळख आणि पात्रता तपासली जाईल। जर तुम्ही ही कागदपत्रे 1 सप्टेंबर पर्यंत जमा केली नाही, तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं आणि तुम्हाला पुढील 5 वर्षांपर्यंत मोफत धान्य मिळणार नाही। शिवाय जे बोगस रेशन कार्ड धारक सापडतील, त्यांच्यावर फौजदारी कारवाईही केली जाईल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही 5 कागदपत्रे नेमकी कोणती आहेत आणि सरकारला ही कागदपत्रे का हवी आहेत? चला एक मुद्दा समजून घेऊया। सरकारचं म्हणणं आहे की ही कागदपत्रे तुम्ही महाराष्ट्राचे खरे रहिवासी आहात आणि पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डसाठी पात्र आहात हे सिद्ध करतील। यामुळे बोगस रेशन कार्ड धारकांना शोधणं सोपं होईल आणि खऱ्या गरजूंना त्यांचा हक्क मिळेल। ही कागदपत्रे जमा करण्यासाठी सरकारने पुढील 5 ते 7 दिवसांचा कालावधी दिला आहे। म्हणूनच ही बातमी ऐकताच तुम्ही तुमची कागदपत्रे तयार ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। यंदाच्या पावसाळ्यात सरकारने रेशन कार्ड धारकांची काळजी घेतली होती। पावसामुळे रेशन दुकानात जाणं कठीण होतं, म्हणून सरकारने जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचं गहू आणि तांदूळ एकत्र दिलं होतं। पण या सुविधेचा गैरवापर झाला। काही रेशन कार्ड धारकांनी हे धान्य बाजारात विकलं आणि याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला मिळाली। यामुळे सरकारने आता कठोर नियम लागू केले आहेत। आता जर तुम्हाला मोफत धान्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला ही 5 कागदपत्रे रेशन दुकानात जमा करावी लागतील। जे लोक ही कागदपत्रे जमा करणार नाही, त्यांना 1 सप्टेंबर पासून धान्य मिळणार नाही। शिवाय ज्यांनी बोगस पद्धतीने धान्य घेतलं आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल। आता या 5 कागदपत्रांबद्दल बोलूया। ही कागदपत्रे तुम्हाला रेशन दुकानात जमा करावी लागतील आणि यामुळे तुमची पात्रता सिद्ध होईल। सरकारने सांगितलं आहे की यापैकी 3 कागदपत्रे तुमच्याकडे आधीपासून असतील, पण त्यात काही दुरुस्ती करावी लागेल आणि उरलेली 2 कागदपत्रे नवीन आहेत, जी तुम्हाला आता तयार करावी लागतील। जर तुम्ही ही कागदपत्रे जमा केली नाही, तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं आणि तुम्हाला पुढील 5 वर्षांपर्यंत मोफत धान्य मिळणार नाही। म्हणूनच ही कागदपत्रे कोणती आहेत हे तुम्ही नीट समजून घ्या। पहिलं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला। सरकारला तुमचं वार्षिक उत्पन्न जाणून घ्यायचं आहे, कारण पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड फक्त त्या लोकांना दिलं जातं, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। जर तुमचं उत्पन्न यापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला पांढरं रेशन कार्ड दिलं जाईल आणि मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही। गेल्या काही वर्षांत अनेक रेशन कार्ड धारकांचं उत्पन्न वाढलं आहे, पण त्यांनी ही माहिती सरकारला दिली नाही। म्हणूनच तुम्हाला तुमचा ताजा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल। दुसरं कागदपत्र आहे सातबारा उतारा।
सरकारला तुमच्या मालमत्तेची माहिती हवी आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला असं आढळलं आहे की काही रेशन कार्ड धारकांकडे 20 ते 30 एकर जमीन आहे, तरीही ते मोफत धान्य घेत आहेत. असे लोक पात्र नाहीत, कारण रेशन कार्ड फक्त गरजू आणि गरीब कुटुंबांसाठी आहे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा सादर करावा लागेल, ज्यामुळे तुमची मालमत्ता तपासली जाईल. तिसरं कागदपत्र आहे आधार कार्ड. सरकारने सांगितलं आहे की जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुना असेल, म्हणजेच 2015च्या आधी काढलेलं असेल, तर तुम्हाला ते अपडेट करावं लागेल. तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि जन्मतारीख तुमच्या जन्म दाखल्याशी जुळली पाहिजे. अनेक रेशन कार्ड धारकांचं आधार कार्डवर नाव किंवा जन्मतारीख वेगळी आहे, ज्यामुळे त्यांची ओळख पडताळणीत अडचण येते. म्हणूनच तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून सादर करावं लागेल. चौथं कागदपत्र आहे रहिवासी दाखला. सरकारला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे खरे रहिवासी आहात की नाही. काही लोक यूपी, बिहार किंवा इतर राज्यांतून येऊन इथे रेशन कार्डचा गैरवापर करत आहेत. म्हणूनच तुम्हाला तुमचा रहिवासी दाखला सादर करावा लागेल, ज्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहता हे सिद्ध होईल. पाचवं आणि शेवटचं कागदपत्र आहे रहिवासाचा पुरावा. यामध्ये तुम्हाला तुमचं पाणीपट्टी बिल, वीज बिल किंवा भाडे करार यापैकी कोणतंही एक कागदपत्र द्यावं लागेल. यामुळे तुम्ही ज्या पत्त्यावर राहता तिथे खरोखर राहता हे सिद्ध होईल. हे कागदपत्र सादर करणं खूपच महत्त्वाचं आहे, कारण यामुळे तुमची ओळख आणि पत्ता यांची पडताळणी होईल. आता या 5 कागदपत्रांमुळे सरकारला खऱ्या आणि खोट्या रेशन कार्ड धारकांची ओळख पटणार आहे. जे लोक ही कागदपत्रे जमा करणार नाहीत, त्यांचं रेशन कार्ड रद्द होईल आणि त्यांना पुढील 5 वर्षांपर्यंत मोफत धान्य मिळणार नाही. शिवाय जे लोक बोगस पद्धतीने धान्य घेताना सापडतील, त्यांच्यावर फौजदारी कारवाई होईल. सरकारने असंही सांगितलं आहे की ज्या लोकांकडे 4 चाकी गाड्या, बंगले किंवा जास्त उत्पन्न आहे, अशा लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 10 लाख किंवा 12 लाखाची गाडी असेल किंवा तुमचा मुलगा पोलीस किंवा मिलिटरीत असेल, तर तुम्ही पात्र ठरणार नाही. तसंच ज्यांच्याकडे मोठी जमीन आहे किंवा जे सावकार आहेत, अशा लोकांवरही कारवाई होईल. या सगळ्या गोष्टींचा उद्देश एकच आहे, मोफत धान्याचा लाभ फक्त खऱ्या गरजू आणि गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचावा. सरकारचं म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षांत अनेक लोकांनी पात्र नसताना मोफत धान्य घेतलं आहे. काहींनी तर हे धान्य बाजारात विकलं, ज्यामुळे सरकारचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे सरकारने आता कठोर नियम लागू केले आहेत. जर तुम्हाला मोफत धान्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला पुढील 5 ते 7 दिवसांत ही कागदपत्रे रेशन दुकानात जमा करावी लागतील. जर तुम्ही हे केलं नाही, तर तुमचं रेशन कार्ड रद्द होईल आणि तुम्हाला धान्य मिळणार नाही. आता तुम्हाला असंही वाटत असेल की सरकारने यंदाच्या पावसाळ्यात रेशन कार्ड धारकांची खूप काळजी घेतली. पावसामुळे रेशन दुकानात जाणं कठीण होतं, म्हणून सरकारने 3 महिन्यांचं धान्य एकत्र दिलं. पण या सुविधेचा गैरवापर झाला. काही लोकांनी हे धान्य बाजारात विकलं आणि याची माहिती सरकारला मिळाली. यामुळे सरकारने आता पडताळणी प्रक्रिया आणखी कठोर केली आहे. आता जर तुम्हाला मोफत धान्य हवं असेल, तर तुम्हाला ही 5 कागदपत्रे जमा करावीच लागतील. नाहीतर तुमचं नाव बोगस रेशन कार्ड धारकांच्या यादीत जाऊ शकतं आणि तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुम्ही आता काय करायला हवं? सगळ्यात आधी तुमची कागदपत्रे तयार ठेवा. तुमचा उत्पन्नाचा दाखला, 7/12 उतारा, आधार कार्ड, रहिवासी दाखला आणि रहिवासाचा पुरावा ही सगळी कागदपत्रे तुम्ही रेशन दुकानात जमा करा. जर तुमचं आधार कार्ड जुना असेल तर तो अपडेट करा. जर तुम्हाला काही कागदपत्र मिळवण्यात अडचण येत असेल, तर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधा. सरकारने सांगितलं आहे की ही कागदपत्रे जमा करण्यासाठी फक्त 5 ते 7 दिवसांचा कालावधी आहे, म्हणून वेळ वाया घालवू नका. आता तुम्हाला असंही वाटत असेल की ही पडताळणी प्रक्रिया का गरजेची आहे? तर याचं उत्तर आहे, खऱ्या गरजूंना त्यांचा हक्क मिळावा. सरकारचं म्हणणं आहे की जे लोक खरोखर गरीब आणि गरजू आहेत, त्यांनाच मोफत धान्य मिळायला हवं. जे लोक श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे गाड्या, बंगले किंवा जास्त उत्पन्न आहे, अशा लोकांनी रेशन कार्डचा गैरवापर करू नये. यामुळे खऱ्या गरजूंना त्यांचा हक्क मिळेल आणि सरकारचं नुकसानही थांबेल. म्हणूनच ही पडताळणी प्रक्रिया खूपच महत्त्वाची आहे. शेवटी मित्रांनो, ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल, तर आजच तुमची कागदपत्रे तयार करा. तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल, तर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात संपर्क साधा. आणि हो, ही बातमी तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळेल. तुम्हाला ही बातमी कशी वाटली आणि तुम्ही ही कागदपत्रे तयार केली आहेत का? खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार नक्की सांगा. आणि हो, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्स मिळत राहतील. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या बातमीसह. धन्यवाद.